ए अधिक 30 अंश व 2a अंश हे दोन कोण परस्परांचे पूरक कोण आहेत, तर या दोन कोणांचे मापे काढा. आपण मागे शिकले जसं कोटी कोणाचं माप काढलो तसंच पूरक कोणाचं माप काढायचं. काय करावं लागेल सांगा, कोण सांगेल? या कोणाची आणि या कोणाची बेरीज करावी लागेल. पहिला कोण कोणता आहे? ए अधिक 30 अधिक 2a बरोबर 180 अंश. 180 अंश का लिहावं लागल हो? कारण हे परस्परांचे पूरक कोण आहेत म्हणून सांगितले, त्याच्यामुळे 180 अंश लिहायचं. परस्पराचं कोटी कोण जर म्हणलं असतं तर किती लिहावं लागलं असतं आपल्याला? 90 अंश लिहावं लागलं असतं. मग इथं परस्पराचं पूरक कोण आहे म्हणल्यामुळे आपण 180 अंश लिहिलं. आणि आता ह्यांची समीकरण तयार झाले. या समीकरणाचे आपण समीकरण सोडून घ्यायचं. ए अधिक 30 अधिक 2a बरोबर 180 अंश. मग ए ची बेरीज करा, सजातीय पदांची बेरीज करा. 2a झालं, इथं 2a आणि ए किती झालं? 3a अधिक 30 बरोबर 180 अंश. मग ह्या 30 ला आपल्याला बरोबरच्या कुठे न्यावं लागल? पुढे न्यावं लागल. काय होईल मग? 3a बरोबर 180 वजा 30. मग 3a बरोबर किती आलं? 150. मग 3a बरोबर 150 आले तर ए बरोबर काढायचे. आता इकडे 3a हे गुणाकारामध्ये आहे, पुढे जाऊन काय होणार? भागाकार होणार. मग ए बरोबर 150 भागिले 3 करा भागाकार. 3 1 3 3 5 15 हे 0. ए बरोबर किती आलं हो? ए बरोबर आलं 50 अंश. ए बरोबर किती आलं? 50 अंश. मग एच्या ठिकाणी ती 50 ठेवायचं किंमत आणि त्या एका कोणाचं माप काढायचं. पहिल्या कोणाचं माप किती होऊ लागले हो बघू आपण. ए अधिक 30. मग एच्या ठिकाणी किंमत ठेवा. ए म्हणजे 50 अंश. 50 अंश अधिक 30 बरोबर 50 आणि 30 80 अंश. पहिल्या कोणाचं माप आलं 80 अंश. दुसऱ्या कोणाचं माप आपण त्या ठिकाणी ठेवू 2a. 2 गुणिले 50. 50 दुगणी 100. हे 100 अंश दुसऱ्या कोणाचं माप. आणि पहिल्या कोणाचं माप किती आलं? 80 अंश. दोन्ही कोणाच्या मापाची बेरीज केला आपण. 80 अंश आणि 100 अंश किती झालं? 180 अंश. म्हणजे आपण केलेलं गणित हे बरोबर आहे. समजलं?